महिला सक्षमीकरणासाठी यवतमाळमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। विदर्भातील यवतमाळमध्ये महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रमाचं आयोजन। महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये निषेध आंदोलन। कोल्हापुरात महाविकास आघाडी आक्रमक। गडचिरोलीतील सर्व शाळांमध्ये कॅमेरे लावण्याचे निर्देश मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले निर्देश। बदलापूर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी। महाविकास आघाडीचा बंद मागे। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत। जिल्ह्यातील सर्व दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू। नेपाळमध्ये बस अपघातात जळगावच्या 26 जणांचा मृत्यू। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे नेपाळकडे रवाना। रक्षा खडसे नेपाळमधील अपघातग्रस्त ठिकाणाला भेट देणार। मुसळधार पावसामुळे त्रिपुरामध्ये पुरामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। आतापर्यंत 4000 खाद्यपदार्थांची पाकिटे हवेतून सोडली। पैठणच्या कडेठाणमधील पाझर तलाव फुटला। जोरदार पावसाने नदी नाले तुडुंब। तलाव फुटल्याने शेती पिकांचं नुकसान। नालासोपारामध्ये 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोन्ही नराधमांना पोलिसांकडून अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।